हॅलो स्टुडंट, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पुस्तकातील धडा 10 बाबांचं पत्र याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. तर पहा, हे पत्र पूर्ण आहे. तर हे पत्र कुणी लिहिलेले, म्हणजे या धड्याचा लेखक कोण आहे तर एकनाथ आवाड हे आहेत. लेखक पण विचारले जाऊ शकतात. शब्दार्थ: गुरफटणे, गुंतून राहणे, निराश, नाराज, हितगुज करणे, आपल्या मनातील गोष्टी सांगणे, विपरीत, वाईट. संबोध: मूळ संकल्पना. आंतरिक, अंगभूत गुण. भेटी अंती, भेट झाल्यानंतर. आता आपण स्वाध्याय सॉल्व करूया. तर एका शब्दात उत्तरे लिहा. कठीण गेलेला पेपर. तर कोणता पेपर कठीण गेलता वैष्णवीला? गणिताचा. वैष्णवीला पत्र लिहिणारे कोण? पत्र कोणी लिहिलं वैष्णवीला? तर बाबा. परीक्षेतील गुणापेक्षा महत्त्वाचा गुण कोणता असतो? तर आंतरिक गुण. वैष्णवीसाठी बाबा आणणारे असलेला खाऊ कोणता? तर कोणता खाऊ आणणार होते? गोष्टींची पुस्तके. प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? तर इथे पहा, पूर्ण क्वेश्चनचे आन्सर लिहिलेले आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहा. आपण याचा आन्सर पाहू. 6माही परीक्षेत गणिताचा पेपर खूपच कठीण गेल्यामुळे वैष्णवी फार निराश झाली आहे. हा निरोप आईने बाबांना दूरध्वनीवरून दिला. नेक्स्ट क्वेश्चन. बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? उत्तर: बाबांना वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटले, म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. नेक्स्ट क्वेश्चन. गणित विषयी वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? उत्तर पाहूया. गणित विषयाशी मैत्री कर, त्यातील संकल्पना, संबोध, क्रिया नीट समजावून घे, उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर, मग हा विषय तुझा लाडका होईल. तर वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला, कोणकोणत्या कला आहेत ते सांगायचे आपल्याला. गोष्टी सांगणे, चित्र उत्तम काढणे, सुंदर नृत्य करणे. हा प्रश्न 3. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. नृत्य. नृत्याला समानार्थी शब्द नाच. उशीर. उशीरला समानार्थी शब्द विलंब. सुंदर. सुंदरला समानार्थी शब्द सुरेख. अवघड. अवघडला समानार्थी शब्द कठीण. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर कठीणला विरुद्धार्थी शब्द सोपे. मैत्री, शत्रुत्व. अपयश, यश. अवगुण, गुण. प्रश्न 5. वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला कोणत्या? ते आपल्याला सांगायचं आहे. तर वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला कोणत्या? तर गोष्ट सांगणे, चित्र उत्तम काढणे, सुंदर नृत्य करणे. 5 मधला आ पहा. बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला, कारण कला आंतरिक गुणांची वाढ करणे, जीवन सुंदर बनवते, व्यक्तिमत्व फुलवतात. नेक्स्ट क्वेश्चन. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत याची यादी तयार करा. तर टपाल खाते. प्रश्न 7. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार याची यादी बनवा. तर दिवाळीच्या सुट्टीत आपण काय करणार? तर तुम्हाला जे वाटतं ते लिहा. मी इथं जे मला वाटतं ते राईट केलेलं आहे. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी जाणार आहे, किल्ला बांधणार आहे, स्वतः कंदील तयार करणार आहे, माझ्या गावाकडच्या नातेवाईकांना मित्रांना भेटणार, गप्पा मारणार, दिवाळीचा फराळ करायला मदत करणार आणि खाणार. तर तुम्हाला अजून त्यात काय ॲड करू वाटलं तर करा आणि लिहा. तुमच्या मित्राला मैत्रीण पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला, त्याचे तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा. तर इथं आपल्याला संदेश लिहायचा आहे. लिहूया आपण. उत्तर पहा. नमस्कार राधा, तुझे मनापासून अभिनंदन. तू मिळवलेले यश खूप मोठे आहे. तू पोहण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही, पण यावेळी विशेष अभिनंदन. तू राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषण लिहा. आपल्याला इथं विशेषण लिहायचं. हिमालय हा उंच पर्वत आहे, तर उंच हे विशेषण येईल. कंपास घ्यायला आईने मला 100 रुपये दिले. इथे 100 हे विशेषण येईल. बागेत डॅश डॅश फुले आहेत, टवटवीत.
फुलांसाठी कोणतं विशेषण येईल? टवटवीत. ताईने मला नवा सदरा दिला. इथे काय येईल? नवा. तर समजून घेऊया. खालील तक्ता वाचा, समजून घ्या. वाक्य काळ. अन्वर वेगाने धावतो. तर इथे कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. काल अन्वर वेगाने धावला. भूतकाळ. म्हणजे घडून गेलेली घटना असेल तर तिथं कोणता काळ असतो? भूतकाळ असतो. उद्या अन्वर वेगाने धावेल. जी घटना घडणार आहे, अजून घडलीच नाही, तिथे कोणता काळ असतो? भविष्यकाळ असतो. क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील काळ ओळखता येतो. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. खालील शब्दाचे अनेक वचन लिहा. एक वचन अनेक वचन असतं तर इथं अनेक वचन लिहायचं आहे. पत्र, पत्राचं अनेक वचन पत्रे. काम, कामे. घर, घरे. उदाहरण, उदाहरणे. चित्र, चित्रे. कला, कलाच पाहिजे, ह्याचं कले नाही येणार. कलाचं कलाच अनेक वचन येईल. आकृतीबंध पूर्ण करा. बाबांच्या मते गणितातील या गोष्टी वैष्णवीने समजून घ्यायला हवेत. संकल्पना, संबोध, क्रिया. कोणते लिहा. गणिताच्या पेपरबाबत दूरध्वनीवरून बाबांना माहिती सांगणारी कोण होती? तर आई. वैष्णवीची हितगुज करणारे कोण होते? बाबा. तर इथे आपला पूर्ण स्वाध्याय हा सॉल्व करून झालेला आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.